मराठीच्या बिग बॉसच्या एपिसोड बघून मला असा खरंच वाटते, की राखी सावंतने जे लिमिट क्रॉस केलेलं आहे. एखादा मजाकाची म्हणा, एखादा हर गोष्टीची मर्यादा आणि हर गोष्टी लिमिटमध्ये करणे ना, खूप चांगलेच असलं. आपल्याला म्हणा शुगर आपल्याला खूप गोड खायला आवडते. तर आपण अति खाल्ला तर आपलाच नासाडा आहे किंवा आपल्याला अति गुस्सा येते, त्याला कंट्रोल केला नाही तर आपलाच नासाडा आहे. आपण खूप इमोशनल आहोत, खूप इमोशनली अटॅच होतो कोणाशी, तर आपण त्या इमोशनला कंट्रोल केलं नाही ना, तर आपलीच नासाडी आहे. अशा प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये मर्यादा असणे खूप इम्पोर्टंट आहे. परंतु राखी सावंतने मतलब राखीने लिटरली आपल्या मर्यादा ओलांडल्या आहे. तिला असं वाटतं, की मजाक, जोक, एंटरटेनमेंट आपण काहीही करू शकतो आणि त्याच्यासाठी आपण काहीही लिमिट क्रॉस करू शकतो. आणि ते दुसरा म्हणजे इम्पोर्टंट असा, की प्रत्येक गोष्टीची ना एक्सपायरी डेट असते, की कपड्याची म्हणा, इअरिंग्सची म्हणा किंवा काय व्हॉटएव्हर जे पण वस्तू आहेत किंवा माणसाची सुद्धा सर्वांची एक्सपायरी डेट असते आणि एक्सपायरी डेट नंतर त्या माणसाची किंमत होत नाही, त्या माणसाची व्हॅल्यू होत नाही आणि तो माणूस आपल्यासाठी कामाचा नसतो आणि तो असला या नसला काही फरक पडत नाही. तशीच हालत सागर कारंडेची झालेली आहे. बिग बॉसच्या एपिसोडमध्ये किंवा बिग बॉसच्या हाऊसमध्ये त्याची एक्सपायरी डेट केव्हाची आलेली आहे. परंतु एक्सपायरी डेट आली सुद्धा तो घराच्या बाहेर जात नाहीये. मला कळत नाहीये, की कोण लोकं आहे जे त्याला ओट करतात, कोण लोकं आहे ज्याला सेव्ह करतात, कोणाला त्याचा गेम बघायचा आहे आणि कोणच्या धाडसावर त्याचा गेम तुम्हाला दिसत आहे. कसा काय करत आहे तो गेममध्ये, असा काय इंडिव्हिज्युअल दिसत आहे, काय कोणाची परछाई दिसत नाहीये किंवा काय असा तो इम्पॅक्ट पाडत आहे, की तो आतापर्यंत शोमध्ये आहे आणि लोक त्याला ओट करतात. आय डोंट नो परंतु त्याची आजच्या एपिसोड बघून खरंच असं वाटतंय, की त्याची एक्सपायरी डेट आलेली आहे, ओलांडून गेलेली आहे. आता त्याला खूप गरज आहे त्याला घरातून बाहेर काढण्याची. कारण की ॲज अ प्रेक्षक म्हणून सुद्धा बघण्याची इच्छा होत नाही. कारण की फक्त वारंवार तेच मूर्खपणा आणि आजच्या एपिसोडमधून त्यानं दाखवलं गेलं आहे, की त्याची एक्सपायरी डेट खरंच आली आहे म्हणून. आजच्या एपिसोडची सुरुवात झाली आणि खूप दिवसापासून राखी शांत बसलेली होती. तिला ड्रामा करता आला नाही, तिला एंटरटेनमेंट करता आलं नाही. कारण की फॅमिली वीक होता. फॅमिली वीकमध्ये चांगलं दिसायचं होतं किंवा फॅमिली वीकमध्ये लढाई, ड्रामा नको तेवढा बेटर आहे. तर 2 दिवसापासून ती शांत बसलेली होती. तर आज तिचा ड्रामा अख्खा सुरू झाला. आता 2 दिवसापासून, 3 दिवसापासून फॅमिली वीक सुरू होते. ते एक नॉर्मल एपिसोड सुद्धा आपण बघितला नाही, की नॉर्मल एपिसोड ह्यांचे काय डिस्कशन होते, काय भात शिजत आहे किंवा काय कॅप्टन्सी टास्क आहे, काय कोणाच्या चुगल्या चालू आहेत. त्या सर्व बघायला भेटल्या नव्हत्या कारण की सर्व इमोशनल ह्या सर्व गोष्टी चालू होत्या. परंतु आजचा एपिसोड एक नॉर्मल एपिसोड सारखा होता. तर राखीमध्ये खूप जोश होता, की आता काहीतरी एंटरटेनमेंट करायचं आहे, आता काहीतरी बॉम्ब फोडायचा आहे. त्यावर तिच्या सुरू असते, की कोणाच्या आईच्या पातळीला ठेवला आहे, किती घाणेरडा किचन दिसत आहे, किती घाणेरडं किचन दिसत आहे, किती घाणेरडं घर दिसत आहे. त्यावर राकेश बापट वगैरे सर्व डॅनिमच्या रूममध्ये बसलेले असतात. त्यावर राकेश म्हणते, की "तू पूर्ण अख्खा घर बघण्याआधी तू कॅप्टन वगैरे आहेस का? तू स्वतःची रूम बघ, स्वतःच्या बेडरूम बघ आणि स्वतःच्या बेडच्या बाजूला जो कचरा पडलेला आहे तो बघ, नंतर तू आम्हाला म्हण." त्यावर ती राखी डायनिंग रूममध्ये येते आणि मग राकेश त्याला खूप चांगल्या रीतीने म्हणते, की आज राखीने खूप छान मेकअप केला नाही, परंतु तिची जी आयब्रो आहे ना, ती इथून डार्क झालेली आहे, ते थोडीशी मिटव. असं काही तर तो काहीतरी इन्स्ट्रक्शन देते खूप चांगल्या रीतीने. त्यावर राखी म्हणते, "माझ्या चेहऱ्यावर यायचं नाही, माझ्या थोबड्यावर यायचं नाही, माझ्या मेकअपवर यायचं नाही." त्यावर दीपाली म्हणते, "तू तर रेवाच्या पिंपल्सवर जाते, रिवाला काही ना काही वाईट-वाईट म्हणत असते, की हे पिंपल्स फोडते, असा फोडते, तसा फोडते." त्यावर राखी म्हणते, की "हो, तिला मोठे-मोठे पिंपल्स येतात, तिला मोठे-मोठे गोष्टी होतात आणि मग तेच दिवसभर फोडाफाडी करत असते आणि त्या पिंपल्सचा जो घाण आहे, तो पूर्ण घाण तिच्या नखामध्ये असते आणि तो नखामध्येच पीठ मळते. त्या नखानेच ती भात खाते, त्या नखानेच भाजी करते आणि त्या नखानेच घेऊन ते कपडे धुते, त्या नखानेच ती येऊन खराबा करते आणि त्याच्यामुळे आम्हाला बिमाऱ्या होऊ शकतात किंवा आम्हाला तो अनहायजिनिक वाटते म्हणून आम्हाला आवडत नाही." जसेच राखीने ह्या गोष्टी म्हटलं ना, की तिला पिंपल्स येतात, तिला पर्स येते, मग ते घाणेरडा करते. त्यावर मला असं वाटलं, की लिटरली यार राखीने ह्यामध्ये मर्यादा आपली ओलांडली नाही, तिच्या लिमिट क्रॉस केलं नाही. एखाद्या मुलीला तिची स्किन किती इम्पोर्टंट असते किंवा पिंपल्स, एक्ने किती सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. आता खूप लोकांना वाटणार, की ओके पिंपल्स ना एक्नेच आहेत ना, असं काय आहे एवढी मोठी गोष्ट तर म्हटलं नाही. ज्या लोकांना कित्येक वर्षापासून एक्ने आणि पिंपल्स असतात आणि त्याच्यामुळे ते घरच्या बाहेर जात नाही, अंधारामध्ये राहतात, लोकांना भेटायला त्यांना आवडत नाही. त्यांना कॉन्फिडन्स नाही राहत. त्यांना असं वाटतं, की माझे एक्ने पिंपल्स कधी ठीक होणार नाही. मी जे जसं असतं ना, की आपण नॉर्मल गोष्टी एन्जॉय करता, बाहेर जाता, फ्रेंड्ससोबत रेस्टॉरंटमध्ये जाता, मूव्हीला जाता, बाहेर फंक्शनमध्ये जाता, छान मटकतो, मेकअप करतो, छान सुंदर दिसतो, छान फोटो काढतो, सोशल मीडियावर टाकतो. ह्या सर्व छोट्या-छोट्या गोष्टी जेव्हा आपण एन्जॉय करता ना आणि जे गोष्ट एन्जॉय करू शकतात ना, त्यांना वाटेल, की यार एक्ने पिंपल्स कोणती मोठी गोष्ट आहे. इट्स इट्स अ व्हेरी नॉर्मल. परंतु ज्या लोकांना एक्ने पिंपल्स होतात ना
ते लोकं फक्त अंधारात राहतात. त्यांचा कॉन्फिडन्स लो होते. बाहेरचे छोटे-छोटे जे फंक्शन असतात ना, छोट्या-छोट्या गोष्टी एन्जॉय करू शकत नाही, की चल यार थोडासा वॉक करून येऊन तर मग 15 आंटिया येतील आणि मग ते म्हणतील, काकू म्हणतील, की "तुझ्या चेहऱ्यावर काय झालं? अरे, किती घाण चेहरा दिसत आहे." किंवा मित्रमंडळीसोबत जाऊन, "अरे, तुझ्या चेहऱ्याला काय झालं?" किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन, "तर तुझ्या चेहऱ्याला काय झालं?" एखादा सोशल मीडियावर फोटो टाकून, "ए, तुझा चेहरा तर एवढा खराब आहे, मग किती फिल्टर लावलीस?" मग फिल्टर नाही लावला, "ए, तुझा चेहरा किती खराब आहे, ॲट फिल्टर लावायला पाहिजे होता गं." किंवा एखाद्या फॅमिली फंक्शनमध्ये गेला, काकू, काकू, मावशी, मावशी, मामा, मामा, "ए, काय झालं गं तुझ्या चेहऱ्याला? कशी दिसत आहेस गं तू?" मतलब विचार करा, की ज्या व्यक्तीला एक्ने आणि पिंपल्स येतात, त्यांना किती टॉर्चर आहे किंवा त्या छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा एन्जॉय करू शकत नाही. आता खूप लोकांना वाटते खूप लोकं उपदेश देतात, "ए डॉक्टरकडे जा गं, डॉक्टरमध्ये ठीक कर, काहीतरी उपाय कर. अरे एक काम कर लिंबू पाणी पी, एक काम कर हा प्रॉडक्ट लाव, एक काम कर तो फेस वॉश यूज कर, एक काम कर तो यूज कर." पण मग मला सांगा, सकाळी उठून ज्या व्यक्तीला पिंपल्स आणि एक्ने येतात, सकाळी उठून तो स्वतःचा चेहरा बघत नसेल का, की "अरे मला पिंपल्स आलेला आहे, अरे मला अजून इथं एक्ने आलाय, अरे मला एक्ने आलाय." तेव्हा जे स्वतःच्या सकाळी उठून चेहरा बघते ना, तेव्हाच तो अर्धा पूर्ण खचलेला असते, की यार आज पण पिंपल्स आले, आज पण एक्ने आले. मी कॉलेजला कसे जाऊ, मी स्कूलमध्ये कसे जाऊ, मी दोस्तांना कसे भेटू, मी फॅमिली फंक्शनमध्ये कसे जाऊ. ऑलरेडी ते फ्रस्ट्रेट असतात. आपण स्वतःला ते म्हणवत असतात, की इट्स ओके यार, इट्स ओके. जातीन, जातीन, जातीन. पॉझिटिव्ह राहतात. परंतु अख्खी दुनिया, अख्खे त्यांच्या आजूबाजूचे लोकं अख्खे त्यांना वाईट बोलत असतात. "तुझ्या चेहऱ्याला काय झालं? हा औषध यूज कर." परंतु एक्ने आणि पिंपल्स हे आपल्या स्वतःच्या हातात नसतात. तुम्ही कितीही डॉक्टरकडे जा, कितीही तुम्ही ऑइल यूज करा किंवा कितीही तुम्ही शुगर कट करा, किती एक्सरसाइज करा, हा बंद करा, तो बंद करा, ते ॲलर्जी, हा ॲलर्जी, फलाना ॲलर्जी, लॉट्स ऑफ थिंग्स. खूप लोकांना काय-काय करतात, परंतु ज्या लोकांना एक्ने यायचे असतात, त्या लोकांना एक्ने येतात आणि वारंवार येतात. आता मुलींची जी बॉडी असते ना, ते मुलींची बॉडी मुलांसारखी नसते. जेव्हा पी म्हणा, पिरियड्स म्हणा, खूप सारे फ्लक्च्युएशन आपल्या मुलींच्या बॉडीमध्ये असतात. त्याच्यामुळे सुद्धा पिंपल्स येतात. ह्या सर्व सारे ॲस्पेक्ट आहेत, ज्याच्यामुळे एक्नेमुळे आपल्याला कंट्रोल नसते. सर्व व्यक्तींना एक्ने येतात. 1-2 एक्ने येणे वेगळी गोष्ट, पण ज्या लोकांना वारंवार एक्ने येतात, त्या लोकांचे जीणं एक नॉर्मल इन्सानसारखं नसतं. त्यांच्यामुळे त्यांची पर्सनॅलिटी, त्यांच्या हिंमत म्हणा, त्यांच्या कॉन्फिडन्स म्हणा, लोकांना आपली शकल दाखवण्याची हिंमत म्हणा, हे सर्व ढासळलेलं असते आणि तो मनातल्या मनात आपल्या स्वतः मरते. रोज जो एक्ने पेशंट असते ना, तो रोज आपल्या मनातल्या मनात मरते. कारण की जो बाकीचे लोकं आपलं आयुष्य जगत आहेत चांगल्या रीतीने, आपल्या फ्रेंड्ससोबत जातात, इकडे फिरतात, तिकडे फिरतात. तो मनुष्य त्या चांगल्या रीतीने जगू शकत नाही. कारण की त्याने एवढंसं काहीतरी केलं ना, तरी लोकं 4 लोकं त्याला बोलायला असतात, "ए, तुझ्या पिंपल्सला, तुझ्या चेहऱ्याला काय झालं? ओह, किती घाणेरडं," असं वगैरे. तेव्हा अजून तो माणूस खचते. मतलब विचार करा, की त्या माणसावर काय बीतत असेल आणि राखीने ज्या प्रकारे तिनं म्हटलं नाही, की तुझ्या चेहऱ्यावर एवढे मोठे-मोठे पिंपल्स आहेत आणि मग ते दिवसभर तू फोडत राहते, मग तीच घाण तुझ्या नखात जाते आणि मग ते आमच्या जेवणात येते. मला एवढा इन्सेन्सिटिव्ह वाटला यार, एवढा इन्सेन्सिटिव्ह वाटला. बघा, कोणाची हाईट म्हणा, कोणाच्या चेहऱ्याचा कलर म्हणा, कोणी सुंदर आहे, कोणी काळा आहे, कोणाच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत, कोणी वाकडा आहे, कोणाचे केस कसे आहेत, कोणाची नखं कशी आहेत, कोणाची हाईट कशी आहेत, हे कशाला आपण डिस्कशन करतो? कशाला आपल्याला कोणाला वाईट बोलायचं आहे? मी तुम्हाला सांगते, एखाद्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीबद्दल काहीच भेटलं नाही ना, तर तो त्याच्या नाही का निगेटिव्ह किंवा त्याचा वीक पॉइंट कोणता आहे, त्याच्यावर तो वारंवार मारत असते आणि राखीने तेच केलं, की राखीला ते रेवाबद्दल काही वीक पॉइंट भेटलेला नाहीये, काही गोष्टी भेटलेल्या नाहीयेत. परंतु माहीत आहे, की एखाद्या मुलीला नॅशनल टेलिव्हिजनवर पिंपल्सबद्दल बोलीन, तर किती टोचेल किंवा किती तिला पोक होईल. त्याच्यामुळे फक्त राखीने तिच्या पिंपल्सचा मुद्दा काढला आणि तुम्ही बघाल तर 2-3 हप्त्यापासून तिला पिंपल म्हणत आहे, की "ए तुला पिंपल आलाय का? ए तुला पिंपल आलाय का?" लिटरली बघून एवढा मन जळते, की यार एक तू मुलगी आहेस, तू सुद्धा ॲक्टर आहेस, तू नॅशनल टेलिव्हिजनवर दिसत आहेस, तू टीव्हीवर दिसत आहेस आणि चेहरा आणि फेस किती इम्पोर्टंट आहे, ह्या सर्व गोष्टीची जाणीव तुला आहे. परंतु ह्या गोष्टी न समजता, एक मुलगी म्हणून एका मुलीला न समजता, एक मुलगी म्हणून एका मुलीच्या बॉडीला न समजता, एका मुलगी म्हणून एका मुलीला एक नैसर्गिक गोष्टी येत राहतात. ह्या गोष्टी न समजता, त्या गोष्टीच्या फक्त कंटेंटसाठी, फक्त एंटरटेनमेंटसाठी आणि समोरच्या व्यक्तीला वीक पाडण्यासाठी आणि समोरच्या व्यक्तीच्या वीक पॉइंट यूज करून आपण समोर जाण्यासाठी तिला वारंवार अशा वाईट गोष्टी म्हणणे, की "तुझा चेहरा किती गंदा दिसते, ये चेहरा किती गंदा दिसते." किती वाईट वाटते यार. किती घाणेरडं वाटते. तुम्हाला वाटत असेल प्रभूची फिजिकल कंडिशन कमी आहे, तर त्याला कोणी वाईट बोललं, "ए तुझा कसा फिजिकल तू गेम खेळू शकत नाही, ए किती बारकूसा आहेस." तेव्हा आपल्या मनातून असं वाटते, की यार त्याला फिजिकल कंडिशन आहे, त्याच्याबद्दल काय म्हणतात हे किती चुकीचं आहे. कोणाच्या प्रकृतीवर कोणाला बॉडी शेमिंग करणे, कोणाचा मोठू आहे, कोणाला फिजिकल कंडिशन आहे. तसाच मला इक्वल असा वाटते, की ज्यांना एक्ने आणि पिंपल्स असतात, ते सुद्धा नॅचरल असतात. ते त्यांच्या हातात नसतात. कित्येक लोकं काय-काय प्रयत्न करतात तुम्हाला माहीत सुद्धा नसणार, की एक्ने आणि पिंपल्स जाण्यासाठी. परंतु त्यांचे एक्ने आणि पिंपल्स कंट्रोल होत नाही.
नाही. परंतु त्या लोकांना सुद्धा असे म्हणणे, की तुला किती एक्ने येतात, तुला किती पिंपल्स येतात, हे सुद्धा खूप फिजिकली आणि खूप मेंटली हार्म होणाऱ्या गोष्टी असतात. तर ह्या प्लीज कृपया तुम्ही तरी सुद्धा नको करा. कारण की ज्या प्रकारे राखीने रेवासाठी करत आहे ना, रेखाला वाईट-वाईट बोलत आहे. मला वाटतं एखाद्या गेमबद्दल बोल, एखाद्या काही गोष्टीबद्दल बोल. कारण की आता राकेशचा टॉपिक तिला भेटत नाहीये, तर तिच्या चेहऱ्यावर आली आणि चेहऱ्यावर येणे, कोणाला बॉडी शेमिंग करणे, कोणाच्या स्किनबद्दल वाईट बोलणे, हे कित्येक वाईट आहे. कारण की कित्येक लोकं डिप्रेशनमध्ये जातात, मेंटली हॅरॅस्ड होतात, मेंटली डिप्रेशनमध्ये होतात आणि त्या शोमध्ये पूर्ण नॅशनल टेलिव्हिजनवर हे सर्व बोलणे हे खूप, खूप, खूप चुकीचं आहे. राखी एवढ्यातच थांबली नाही. मग राखी डॅनिंग रूममध्ये गेली आणि त्यावरती रेवा बसलेली होती आणि रेवा म्हणते, "राखी तू छान दिसत आहेस आज, परंतु तुझा जो आयब्रोज आहे ना, तो मिटवून ये, मग तू अजून छान दिसेल." खूप चांगल्या रीतीने तिची बॉडी लँग्वेज बघायला तर खूप चांगल्या रीतीने राखीने तिला म्हटलं. परंतु राखी लिटरली सच्च माहीत नाही तिच्या अंगामध्ये काय येते, काय आय डोंट नो. राखी म्हणते, "तू कशी 7 किलो मेकअप लावून येते, ए बंदरिया, ए कशी दिसतेस?" वगैरे, वगैरे. मग त्यावर रेखा म्हणते, "मी बंदरिया का? मग तू पण बंदरिया." अशी काहीतरी म्हणते ते. तर त्यावरती राखी येते, "हो, हो, 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 हो. मी बंदरी आहे, मी बंदरी आहे." म्हणजे एक असते ना, की एक आपली आपली एक स्पेस असते, की एखादा व्यक्ती आपल्यासोबत बोलत आहे, ही आपली स्पेस आहे, तू एवढ्यात बोल. परंतु हे आपली जे एवढ्या कोणी जवळ येते ना, ही आपली पर्सनल स्पेस असते. तर ते तिनं पूर्ण काय केलं, तिच्या अशी आली, ते डायरेक्ट अशी आली, तिच्या पर्सनल स्पेसमध्ये आली आणि जेव्हा कोणी आपला व्यक्ती आपल्याला न विचारता आपल्या पर्सनल स्पेसमध्ये येते, तेव्हा कोणालाही राग येते आणि रेवाला सुद्धा त्या रीतीचा राग आला, की माझ्यापासून दूर राहा, माझ्यापासून दूर राहा. तरीही वारंवार राखी तिला पोक करत होती, "तुझा चेहरा बघ, तुझा चेहरा बघ, हा बघ, तो बघ" वगैरे, वगैरे. मग ते किचनमध्ये सुद्धा तेच लढाई वगैरे कंटिन्यूअस होते त्यांची. ज्या प्रकारे रागे तिला अटॅक करत होती, ज्या प्रकारे तिला वाईट-वाईट बोलत होती, ज्या प्रकारे पोक करत होती, बाप रे बाप! मी खरंच म्हणेन रेवाला सॅल्यूट आहे. ज्या प्रकारे रेवाने हँडल केला ना तो पोक, ज्या प्रकारे रेवाने सिच्युएशन हँडल केलं ना, आय जस्ट लव्ह इट. त्याच्यानंतर रेवाने राखी खूप जवळ आली होती, खूप पर्सनल स्पेसमध्ये आली होती. त्यावर रेवाने तिला चांगल्या रीतीनं असं नाही केलं होतं, तिनं चांगल्या रीतीनं असा असा केलं बॅकस्टेप केलं, की बॅकस्टेप हो. त्यावर राखीनं खूप ओरडणं चालू केलं, की "मला कशाला हात लावलीस? माझं ऑपरेशन झालंय, मला कशाला हात लावलीस?" आणि ज्या प्रकारे रेवाने तिला धक्का दिला, म्हणजे राखीने रेवाला असा धक्का दिला, तो खूप फिजिकल वाटला. असं वाटलं, की आता कधी हा म्हणजे असं वाटतं ना, की असा असा कोणाला असा प्रेस करणे, ओके, हा नॉर्मल आणि कोणाला असा प्रेस करण्यामध्ये खूप डिफरन्स आहे. ज्या प्रकारे राखीने अग्रेसिव्हली रेवाला प्रेस केलं आणि तो खूप चुकीचा वाटला होता. परंतु रेवाने लिटरली तो पूर्ण सिच्युएशन खूप समजदारीने आणि खूप चांगल्या रीतीने हँडल केलं. त्याच्या जागी दुसरी मुलगी राहिली असती तर अशा रीतीने हँडल केलं नसतं आणि हा मूर्खपणा राखीचा खपवून घेतला नसतं. आणि ह्या सर्व गोंधळानंतर आला फायनली कॅप्टन्सी टास्क आणि कॅप्टन्सी टास्क खूप चांगल्या रीतीने डिझाइन सुद्धा केलेला होता. सर्वांच्या हातामध्ये भोपळे दिलेले होते. छान मतलब येलो, ऑरेंज कलरचे छान-छान भोपळे दिलेले होते. फक्त राखीच्या हातामध्ये भोपळा नव्हता. कारण की राखी कधीही कॅप्टन बनू शकत नाही. राखीसाठी ही सो कॉल्ड शिक्षा आहे अशी म्हणतात, तरी मला वाटत नाही की ती शिक्षा आहे. भाऊच्या धक्क्यावर तिला पूर्ण सीझनभर कधीही कॅप्टन होऊ शकत नाही अशी शिक्षा भेटलेली होती. त्यामुळे तिच्या हातामध्ये भोपळा नव्हता. तर बिग बॉसने तिच्या हातामध्ये सुई दिलं, की तू पहिली व्यक्ती आहे जे कोणाचा भोपळा फोडू शकतेस आणि त्या भोपळा फोडल्याने तो कॅप्टन्सीमधून बाहेर जाणार. राखीच्या हातामध्ये सुई होती आणि तिने जो पहिल्या व्यक्तीचं नाव घेतलं नव्हतं आणि तो म्हणजे होता राकेश. राकेश बापट. आता खूप लोकांना आश्चर्यचकित वाटणार, की बापरे! राकेश बापटला एवढा प्रेम करत होती. राकेश बापट ही मेरा सब कुछ है आणि राकेश बापटलाच आता नॉमिनेट करत आहे. कारण की राखीच्या कंप्लीट आता ते टोळीमध्ये गेलेली आहे. टोळीमधूनच खेळत आहे आणि दुसरी गोष्ट राकेश तिला मनवासाठी जात नाहीये. राकेश ते फुगत आहे. तिला पॅम्पर करत नाहीये. तिच्यासाठी एफर्ट्स घालत नाहीये. तिच्यासाठी काही गोष्टी करत नाहीये. कारण की मागच्या एपिसोडमध्येच त्यानं म्हटलं होतं, की ती माझ्यापासून नाराज आहे. कशासाठी नाराज आहे? मी कशाला तिला मनवायला जाऊ? आमच्या दोघांमध्ये काय आहे? एक फ्रेंडशिप आहे. फ्रेंडसारखे राहणे ओके. परंतु ती माझी गर्लफ्रेंड वगैरे आहे का? किंवा वी आर नॉट अ रिलेशनशिप की मी तिला मनवायला जाऊ, तिला समजावायला जाऊ, हा झाला. ते छोट्या-छोट्या गोष्टीला नाराज होत असते आणि मी ह्या सर्व गोष्टी तिला पॅम्पर करणं मी आता बंद करते. कारण की ह्या गोष्टी खूप वाढत चाललेल्या आहेत आणि ह्याच्यामुळे माझ्या ग्रेमवर पण अफेक्ट होते. त्यांनी मागच्याच एपिसोडमध्ये सांगितलं होतं आणि ते गोष्ट राखीला पचत नाहीये कारण की राकेश बापट तिला बोलायला येत नाहीये, तिला पॅम्पर करत नाहीये, तिला फुटेज देत नाहीये, तिला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी करत नाहीये आणि त्या सर्व गोष्टीच्या फ्रस्ट्रेशन, त्याच गोष्टीच्या सर्व मांडोळी राकेश बापटच्या डोक्यावर फोडलं आणि त्याच्या कॅप्टन्सी हिसकावून टाकली, की तुला मी कॅप्टन बनवू देणार नाही वगैरे, वगैरे. त्यावर राकेश डिफेंड करत होता, की यार मी असा वगैरे काही नाही, मी चांगला गेम वगैरे खेळतो, काही ना काही ते होता. परंतु मला वाटते राखीचा तोच रिझन होता, की तो आताच तिला भाव देत नाहीये, म्हणून तिनं राकेश बापटची कॅप्टन्सी घेतलं नाही. आणि राकेश बापटच्या हातामध्ये जेव्हा सुई आली, आता ज्याचा भोपळा फुटेल त्याच्या हातामध्ये सुई येणार आणि मग त्याच्यामध्ये पॉवर असणार, की तो समोरच्या बाकी व्यक्तींमधून कोणाचा भोपळा फोडू शकते आणि कोणाला कॅप्टन्सीमधून बाहेर काढू शकते. सिंपल आणि सुंदर टास्क होता आणि राकेश बापटनं अनुश्रीला चॉईस केला आणि मला वाटलं होतं, की विशालला चॉईस कराल, परंतु विशाल आणि राकेश आणि
आणि विशालला सेम सेम फुटेज द्यायची नाहीये. राकेश म्हणते, की मला त्याला आपल्या समोर उभा राहायची इच्छा नाहीये किंवा त्याला मी त्याच्यासमोर स्क्रीनवर दिसेल मला दाखवायचं नाहीये म्हणून मी विशालचं नाव घेतलं नाही. म्हणून मी अनुश्रीचं नाव घेतलं आणि अनुश्रीच्या भोपळा फोडायला अनुश्रीला समोर बोलावलं आणि अनुश्रीला जो रिझन दिलं, की तू कित्येक हप्त्यापासून थोडी शांत दिसत आहे, थोडी डल दिसत आहे, तुझ्या गेम तेवढा अप दिसत नाहीये, असं बेसिक कारणं देऊन आणि त्यावर अनुश्री म्हणते, की मला काहीही बोलायचं नाहीये, मला काही करायचं नाहीये आणि अशा रीतीने राकेश अनुश्रीचा भोपळा फोडते. अनुश्रीच्या हातामध्ये येते, की अनुश्री कोणाची कॅप्टन्सी काढणार आहे बाहेर. तर ऑब्व्हियसली ती रेवाचं नाव घेते, की रेवा तू कॅप्टन बनू शकत नाही. तू वाईल्ड कार्ड बनून आलेली आहेस. तुझे स्वतःचे मुद्दे नाहीये, तुझा गेम नाहीये, तुझा हा नाहीये, तो नाहीये. त्यावर रेवाने खूप चांगला उत्तर दिला, की यार प्रत्येकाचा गेम कधी सारखाच राहील तर काय मजा येईल. प्रत्येकाचा गेम वेगळा राहील तर अजून मजा येईल आणि रेवाने स्वतःला छान रीतीने डिफेंड केला, की मी वाईल्ड कार्ड आहे, वाईल्ड कार्ड आहे, वाईल्ड कार्ड आहे. हे कमजोर, हे वीक पॉइंट एकच गोष्ट तुम्ही कित्येक हप्त्यापासून चालत आहात. परंतु माझा गेम, माझी गोष्टी मी चांगल्या रीतीने करत आहे. मी चांगल्या रीतीने बोलत आहे, चांगल्या रीतीने आपले स्टँड ठेवत आहे, चांगल्या रीतीने आपला पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवत आहे आणि सर्वांचा गेम सेमच असला तर काय फायदा. तिने स्वतःला छान रीतीने डिफेंड केलं. तर अशा रीतीने अनुश्रीने रेवाची कॅप्टन्सी काढून टाकली आणि मग आता रेवाच्या हातामध्ये पॉवर आली होती, की ती कोणाला कॅप्टन्सी मधून बाहेर काढणार आणि ऑब्व्हियसली तिनं सागर कारंडेचं नाव घेतलं आणि मला एवढी खुशी झाली. ज्या प्रकारे तिनं जेव्हा नॉमिनेशन सुद्धा होता, कठपुतलीचा टास्क होता, तेव्हा तिनं सागर कारंडेचं नाव घेतलं होतं की सागर कारंडे विशालची कठपुतली आहे, त्याचा गेम नाहीये, त्याचा काही पॉइंट ऑफ व्ह्यू नाहीये. तेव्हा सागर कारंडे कुत्र्यासारखा लिटरली त्या कुत्र्यासारखा त्या रेवावर चिल्लावत होता, "तुला काय माहीत आहे? तुला काय करायचं आहे? मला गेम समजते, मग मला गेम समजत नाहीये, तर मी ह्या बिग बॉस हाऊसपर्यंत 11व्या आठवड्यापर्यंत कसं काय पोहोचलो, फलाना पोहोचलो." ते आम्हाला सुद्धा क्वेशन मार्कच आहे, की तू आतापर्यंत त्या शोमध्ये काय करत आहेस वगैरे म्हणून. तर ज्या प्रकारे रेवा मध्ये सुद्धा सागर कारंडेला कॅप्टन्सी मधून बाहेर काढलं आणि ज्या प्रकारे तिनं मुद्दे मांडलं, की तुझा काही गेम नाहीये, मानेचा कणा नाहीये, तू कोणत्या टॉपिकमध्ये दिसत नाही, तुला जे योग्य वाटते आपल्या लोकांसाठीच तू लढते, बाकी तुझे इंडिव्हिज्युअल जे घरामध्ये रिअल पर्सनॅलिटी आहे, सर्वांसाठी लढणारा, सर्वांसाठी समानता, हे सर्व काही गोष्टी आहेत नाही. जेव्हा माझ्यावर अटॅक करत होती राखी, जेव्हा मुद्दे मांडत होते, कपड्याचा मुद्दा म्हणा किंवा माझ्या पिंपल्सचा मुद्दा म्हणा, तेव्हा तू का बरं नाही आलास? तेव्हा तो सागर कारंडे म्हणते, "मी कशाला येऊ? तुझे पर्सनल मुद्दे आहेत, तू लढ. मग तुझ्या मुद्द्यामध्ये मी कशाला घुसू? काही तुझे कपडे कसे काय आहेत, मला काय लेणं-देणं आहे? तुझ्या पिंपल्सच्या अॅक्नीचा मला काय लेणं-देणं आहे?" आता मी तुम्हाला सांगते, जेव्हा राखी आणि रेवा लढाई करत होते ना पिंपल्स आणि अॅक्नीसाठी, तेव्हा हा सागर कारंडे मस्त स्नॅक खात होता. सागर कारंडे, विशाल आणि संकेत मस्त हसत होते आणि मस्त स्नॅक खात होते आणि त्यावर सागर म्हणते, "अरे राखी, थोडं डायरेक्ट चेहऱ्यावर कशाला आलीस? थोडा हळू जा, म्हणजे आम्हाला सुद्धा मजा घेता येईल." अशा तो व्यक्ती म्हणत होता आणि मग विशालला म्हणते, "अरे विशाल, भाकरवडी आणू का? स्नॅक आणू का? मस्त स्नॅक खाता-खाता मस्त एन्जॉय करू." म्हटलं मला सांगा, एखाद्या मुलीवर कारण की जेव्हा राखीने भाजी फेकलं होतं, तेव्हा एवढा मोठा मुद्दा झाला. सागर कारंडे त्याला राखीला चिल्लावत होता, की "कशाला तू भाजी फेकली? स्वतःला हुशार समजते का?" वगैरे बनून आणि हा सुद्धा मुद्दा खूप सेन्सिटिव्ह होता. ह्याच्यावर बोलणारा, स्टँड घेणारा एक व्यक्ती पाहिजे होता. आता खूप लोकं म्हणतील, की काटा ग्रुपचे जे आहेत ते काहून नाही बोलत होते? आता तुम्ही दीपाली म्हणा, तन्वी म्हणा किंवा राखीसोबत बोलत नाही. तिला ह्या धंद्यामध्ये पडायचं नाहीये. कारण की रेवाबद्दल स्टँड घेतला असता तर अजून तो डबल मुद्दा रिपीट झाला होता. म्हणून राकेशला ह्यात पार्टिसिपेट करायचा नव्हता. परंतु मला सांगा सागर नेहमी राखीच्या अपोझिट किंवा एखादी गोष्ट चूक आहे, एखादी गोष्ट बरोबर आहे, त्या मुद्द्यात तो नेहमी पडते की नाही, हा चुकीचा आहे तर हा चुकीचा आहे. हा बरोबर आहे तर हा बरोबर आहे. त्या काहीतरी पॉइंट ऑफ व्ह्यूवर बोलते. परंतु सागर यावर फक्त हसत होता, फक्त एन्जॉय करत होता, फक्त स्नॅक घेत होता. परंतु हा बेसिक मुद्दा आहे किंवा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. तर रेवाला असं होता की रेवावर सोडा तरी सागर कारंडे बोलल किंवा सागर काहीतरी स्टँड घेईल. परंतु असं काहीच केलं नाही आणि जिने जे पण मुद्दे सागर कारंडेबद्दल मांडलं नाही ते ॲक्चुअली सही आहे. त्याचा काही कणा नाहीये. तो असं बोलत नाहीये. फक्त स्नॅक घेते, एन्जॉय करते, फक्त झोपा काढते. त्याची एक्सपायरी डेट झालेली आहे. तो घराच्या बाहेर का घराच्या कॅप्टन्सी सोडा घराच्या बाहेर जाण्याची लायकी झालेली आहे. कारण की आता गेममध्ये तो काहीच दिसत नाहीये. अशा रीतीने रेवाने सागर कारंडेला बाहेर काढलं आणि सागर कारंडे त्यावरच चिल्लावत होता. "हो का? मग मी कशा काय आहे? फलाना काय आहे?" जो वारंवार स्वतःला डिफेंड करते, वारंवार मुलींवर आवाज वाढवते, तोच त्याचा आवाज वाढवणं पुन्हादा सुरू झाला आणि सागर कारंडेकडे पॉवर आली होती, की तो कोणाला कॅप्टन्सीमधून बाहेर काढेल. तर मला वाटलं होतं, की बाबा सागर कारंडे त्या कुत्रा मांजेच्या टास्कमध्ये एवढा रडत होता प्रभूबद्दल, की "प्रभू तू माझा मित्र नाही राहिलास, माझा भाऊ नाही राहिलास, माझ्या क्लोज वन नाही राहिलास, तरीही मी तुला नेहमी डिफेंड करीन, तुझ्यासाठी खेळीन, तुझ्यासाठी मरीन, तुला जिंकू देईन, तुला कॅप्टन्सीमध्ये हे करीन, तो करीन, फलाना करीन." आता मला कॅप्टन्सीमधून बाहेर काढणारा जो व्यक्ती होता प्रभूला, तो सागर कारंडेच होता. मग तुझी एवढी मैत्री आहे, एवढा जो रडरड आहे, तुझा जो ॲक्टिंग परफॉर्मन्स चालू असते, तेव्हा तू एवढे नाटक करत आहेस, म्हणजे
तुझी कोणासोबतच बॉन्डिंग नाहीये. तू एवढे खोटारडा वागतोस, एवढी ॲक्टिंग करतोस. ते जे भाऊच्या धक्क्यावर फोडाफाडी होता, ते सर्व खोटा होता. 10 मिनिटात विशालला मिठी मारते. मग जे तिचे काल तिचे जे फॅमिली आली होती, तेव्हा सुद्धा मला ओव्हर ॲक्टिंग वाटली, की ज्या प्रकारे रडत होता, ज्या प्रकारे करत होता, ते सुद्धा मला ओव्हर ॲक्टिंगच वाटली. आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा ओव्हर ॲक्टिंगच करत होता. कुत्र्या मांजरच्या एपिसोडमध्ये सुद्धा तू ओव्हर ॲक्टिंगच करत होतास. विशालबद्दल एवढी प्रभूबद्दल एवढीच आपुलकी आहे, प्रभूबद्दल एवढंच प्रेम आहे, तर त्याला कॅप्टन्सी हवी आहे, सर्वांना माहिती आहे आणि त्याला कॅप्टन व्हायचं होते, सर्वांना माहिती आहे. तर त्याला कशाला काढलास? गरजच नव्हती. संकेतला काढायला पाहिजे होती, विशालला काढायची पाहिजे होती, दीपालीला काढायला पाहिजे होती. आहे हिंमत, दीपाली तर तू नेहमीच काढते, दीपालीचा सोड. परंतु विशाल आणि संकेतला काढण्याची हिंमत आहे. कधी त्यांना तू काढला असतास, तर किती चांगला दिसला असतास किंवा किती तुझ्या इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसली असती. किती किती लोकांना तुला वोट केला असता, कितीच्या लोकांच्या मनात अजून चांगली इमेज तू प्रयत्न केला असतास. हा इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसली असती. पण ह्या सर्व गोष्टी सोडून हा सर्व धाडस तुझ्या मनामध्ये नाहीये. फक्त रेवावर आवाज चिल्लावणे, फक्त मुलींवर आवाज चिल्लावणे, फक्त आक्रोश करणे आणि कमजोर जो व्यक्ती आहे तो प्रभू. ज्या प्रकारे रेवा कॅप्टन्सीमधून ते सागर कारंडेला बाहेर काढत होती, तेव्हा सागर कारंडे म्हणते, की "ह्या सर्वांपेक्षा मी वीक आहे का? मतलब प्रभूपेक्षा पण वीक आहे का? म्हणजे तुला प्रभू नॉर्मलीच वीक वाटते. फक्त तू ॲक्टिंग करतेस. तुला सर्वात माहिती आहे, की ह्या घरामध्ये जो सर्वात व्यक्ती वीक असेल, तो म्हणजे प्रभू आहे." सागर कारंडे असं दाखवते, की प्रभूबद्दल खूप हितजंतक आहे, खूप प्यार आहे, खूप मोहब्बत आहे, खूप चीज आहे. एवढाच तुझ्याकडे पॉवर असला असता, तू विशाल नाहीतर संकेतला कॅप्टन्सीमधून बाहेर काढला असतास आणि प्रभूला ठेवला असतास ना, त्यावर मी सुद्धा म्हटलो असतो, की यार सागर कारंडेने काहीतरी दाखवलं नाही. सागर कारंडे स्वतःची फ्रेंडशिपवर स्टँड घेतला नाही. सागर कारंडेने काहीतरी मत ठेवलं नाही. सागर कारंडेमध्ये काहीतरी धाडस आहे, परंतु त्याचं काही धाडस नाहीये. फक्त मुलींवर चिल्लावणे आणि प्रभूला वारंवार टार्गेट करणे आणि मग प्रभूबद्दल बोलणे, की "तू माझा मित्र आहेस बस. ह्याच्या व्यतिरिक्त काही गेम नाहीये." आणि ह्या पूर्ण त्याच्या वागणुकीवरून मला समजून आलं, की त्याची एक्सपायरी डेट झालेली आहे. त्याचा काही गेम नाहीये, काही मुद्दा नाही. आज सुद्धा त्याच्याकडे चान्स होता, की स्वतःची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दाखवलं नसतं आणि विशाल विशाल आणि संकेतला कॅप्टन्सीमधून बाहेर काढून फक्त प्रभूला ठेवलं नसतं, तर किती चांगला दिसला असता. हा बुद्धी तो लावतच नाही आणि अशा रीतीने प्रभू सुद्धा कॅप्टन्सीमधून बाहेर निघाला आणि जेव्हा प्रभूकडे पॉवर आली, तर प्रभूने सर्वात चांगला काम केलं आणि तो म्हणजे विशालला कॅप्टन्सीमधून बाहेर काढणं आणि प्रभूने ज्या प्रकारे मुद्दे ठेवलं, की तो एक कॅप्टन आहे, परंतु तो काम करत आहे, काम चांगल्या रीतीने करत नाहीये, काही गोष्टी व्यवस्थित करत नाहीये आणि अशा रीतीने प्रभूने सुद्धा विशालला कॅप्टन्सीमधून बाहेर काढलं. मला प्रभूबद्दल एवढं आवड वाटते ना, की तो विशालच्या अपोझिट जाण्याची हिंमत आहे, विशालच्या अपोझिट राहण्याचे धाडस आहे, विशालच्या अपोझिट बोलण्याच्या त्याच्यामध्ये मानेचा कणा आहे. आय लव्ह प्रभू, आय लव्ह इट. विशालने दीपालीला काढलं, की दीपाली तू ग्रुपमध्ये दिसतेस, तुला ग्रुपमध्ये गेम आहे, ग्रुपच्या व्यतिरिक्त तुला काही गेम नाहीये. परंतु मला सांगा तू टोळीच्या व्यतिरिक्त दिसतोस का? टोळी-टोळी हलवत राहतोस. ते 4 बकरे तू जमा करतस नेहमी हर आठवड्याला आणि मग त्या 4 बकऱ्याची बली तू देतस आणि स्वतः वाचतस आणि स्वतः नॉमिनेशनपासून एवढा भीत असते. तू त्या टोळीच्या ग्रुपमुळेच, एखाद्या ग्रुपमुळेच तू पण समोर आलेला आहेस आणि दीपालीला म्हणते, की तू ग्रुपमध्ये राहतेस. परंतु तू विशाल स्वतः पण तो ग्रुपमध्येच राहतस ना. तर अशा रीतीने दीपालीला नॉमिनेट केलं आणि दीपालीकडे 2 चान्स होते, की तन्वी आणि संकेत कोणाला कॅप्टन बनवायचं आणि कोणाला कॅप्टन नाही बनवायचं. मध्ये होती आणि बाजूला तन्वी होती आणि बाजूला संकेत होता. आणि विशाल म्हणत होता आणि संकेत सुद्धा पिच करत होता, की "बघ, तू दिसशील ना, म्हणजे तू इंडिव्हिज्युअल दिसू शकतेस. तू स्वतःची पॉइंट ऑफ व्ह्यू ठेव, स्वतःचे मत ठेव. तू मला कॅप्टन बनव." संकेत म्हणते, की "तू मला कॅप्टन बनव. माझी जी स्ट्रेंथ आहे तुला येईल, तुला फायदा होईल किंवा तू इंडिव्हिज्युअल दिसशील, तुझ्या गेम दिसेल." परंतु आणि विशाल सुद्धा तिला इन्फ्लुअन्स करत होता, की "आता तरी दीपाली खेळ गं, आता तरी तू स्वतःचा स्टँड दाखव गं, आता तरी स्वतःच्या ग्रुपसाठी खेळ गं, आता तरी हा कर गं, तो कर गं." परंतु दीपालीने कोणाची न ऐकता तन्वीला कॅप्टन केलं. मला तरी चांगलं वाटलं. आता मला सांगा ह्याच जागी विशाल राहिला असता आणि बाजूला संकेत राहिला असता आणि तन्वी राहिली असती, तर कोणाला चॉईस केलं नसतं आणि विशालने संकेतला चॉईस केलं नसतं. आता संकेत मधात राहिला असता आणि विशाल बाजूला राहिला असता आणि तन्वी बाजूला राहिली असती, तर विशालने कोणाला चॉईस केलं नसतं आणि संकेतला चॉईस केलं नसतं. तर मला सांगा मग तुम्ही कशाला दीपालीला उपदेश देत आहात, की दीपाली इंडिव्हिज्युअल दिसली असती संकेतला चॉईस करून. मतलब किती बुलशिट गेम आहे. तिचा ग्रुप आहे, ती आपल्या ग्रुपपासून प्रामाणिक आहे आणि तिच्या ग्रुपमधला व्यक्ती बाजूला आहे आणि तिच्याकडे पॉवर आहे, की तिला ते कॅप्टन बनवू शकते. तर सर्वात बेस्ट डिसिजन आहे, की तन्वीला तिनं कॅप्टन केलं. कारण की संकेतचा निगेटिव्ह ग्रुप आहे. मला वाटलं संकेतची बायको येईल, संकेतला चुगली दाखवला, संकेतला एवढा सारा पूर्ण प्रोग्राम केला, की संकेतच्या विशालपासून भूत जाईल. परंतु तो फक्त टोळीमध्ये गेला आहे. विशालच्या इन्फ्लुअन्समध्ये आता सुद्धा इन्फ्लुअन्समध्ये दिसत आहे आणि संकेतचा सुद्धा गेम पूर्ण ढासळलेला आहे. मला वाटलं विशालच्या अपोझिट खेळेल, विशालच्या इंडिव्हिज्युअल खेळेल, परंतु नाही. तो विशाल जवळच मुरत आहे. अशा रीतीने कॅप्टन्सी टास्क पार पडला आणि अशा रीतीने सेकंड टाईम तन्वी कॅप्टन बनली आणि ते झालं आणि मग ह्याच्यानंतर हा सागर कारंडे डिस्कशन करत होता, की "अरे यार दीपालीने ना इंडिव्हिज्युअल चॉईस केलं नसताना, संकेतला चॉईस केलं नसताना तिची रिअल पर्सनॅलिटी दिसली असती. तिची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसली असती. ते काय आहे, कशी मत ठेवते वगैरे, वगैरे." मला सांगा जेव्हा संकेत होता, विशाल होता, प्रभू होता आणि तेव्हा तू इफ विशालला कॅप्टन्सीमधून बाहेर काढला असतास किंवा संकेतला कॅप्टन्सीमधून बाहेर काढला असतास, तर प्रभूबद्दल तुझी जी लॉयल्टी आहे, प्रभूबद्दल तुझा
प्रेम आहे तो दिसला असता. परंतु विशालच्या अपोझिट ज्याने तुला जमत नाही, तू ऑलरेडी पूज बनलेला आहेस. संकेतच्या अपोझिट जाऊन तुला जमत नाही कारण की त्याच्याकडे स्ट्रेंथ आहे. म्हणजे तुला आपल्या व्यक्तीला धाडस किंवा आपल्या व्यक्तींना टक्कर करता येत नाही. परंतु दुसऱ्यांना उपदेश देण्यासाठी किती छान बोलते ना, की यार दीपालीला इंडिव्हिज्युअल स्टँड ठेवायला पाहिजे होता. मग तुझा इंडिव्हिज्युअल स्टँड कुठे गेला? एवढाच प्रभूवर प्रेम आहे, तर प्रभूला कॅप्टन्सीमधून कशाला काढला? आणि मग त्याच्यानंतरही सोडा. त्याच्यानंतर अनुश्री, रेवा रेवा छान रीतीने आपले कपडे अनुश्रीला देते, की हे छान कपडे आहेत, घाल, छान स्टायलिश वगैरे आहे. त्यावर अनुश्री कपडे घालते आणि अनुश्री डायनिंग रूममध्ये जाते. त्यावर सागर कारंडे तिला बघते आणि म्हणते, "कठपुतली." त्यावर अनुश्री उठते आणि दुसरे कपडे घालून येते. मला सांगा कठपुतली हा जो सागर कारंडे हा कोणाचा कठपुतला बनलेला आहे? कोणाचा काय आहे? दुसऱ्यांना कठपुतला म्हणत आहे. एखाद्या व्यक्तीचे कपडे घालून कोणी कठपुतली होत नाही, कोणी कॉपी पेस्ट होत नाही. ते तिनं प्रेमानं, रेवानं प्रेमानं दिलं होतं तिला आणि प्रेमानं तिनं घातलं सुद्धा होतं. परंतु हा जो सागर कारंडे दुसऱ्यांना कठपुतली म्हणते, हा स्वतः विशालची कठपुतलीपेक्षा ढासळलेला आहे. स्वतःचे मतं सुद्धा नाहीत. फक्त दिवसभर झोपला राहते, स्नॅक खात राहते, मजे करत राहते, हसत राहते, दॅट्स इट. आणि मग कोणी काही म्हटलं, "अरे, आम्ही 10-9 आठवडे असेच पोहोचला का? आम्ही काही गेम नाही खेळला असेच पोहोचला का?" हो, तुम्ही असेच पोहोचला. फक्त त्या लोकांच्या ओटामुळे, लोकांच्या प्रेमामुळे तुम्ही आजपर्यंत पोहोचलाय. नाहीतर तुमचा गेम केव्हाचा संपलेला आहे. दुसऱ्या वीकपासून तुमचा गेम काहीच नाहीये आणि काहीच नाहीये. हा पूर्ण लिटरली पूर्ण असा एपिसोड होता. ह्या पूर्ण एपिसोडबद्दल तुमची काय मत आहे? प्लीज मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.